नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्कृष्ट प्रतीचा बेदाणा कसा तयार करायचा या संदर्भात सविस्तर अशी चर्चा करणार आहोत। आणि या चर्चेसाठी आज आपणाला फार्म इंटरनॅशनलचे आदरणीय आर.एम. साळुंखे सर आणि आर.एस. जाधव सर हे मार्गदर्शन करणार आहेत। सुरुवातीला आपण बेदाणा उत्कृष्ट प्रतीचा कसा तयार करायचा, त्यासाठी काय काळजी घ्यावी लागते या संदर्भात बेदाणा मार्केटमध्ये विक्री करत असताना कलर, फ्रेशनेस या गोष्टी पाहिल्या जातात। त्यामुळे चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार करण्यासाठी आपलं फार्म इंटरनॅशनल च काय जे शेड्यूल आहे त्या संदर्भात थोडस मार्गदर्शन आम्हाला करावं। बेदाणा तयार करताना 50 लिटर पाण्यासाठी साधारण 25 क्रेटसाठी थोडक्यात 500 किलो मालासाठी बरोबर 1200 ग्रॅम पोटॅशियम कार्बोनेट प्लस त्यासोबत डिपिंग ऑइल 900 मिली ते 1000 मिली, 900 मिली ते 1 लिटर बरोबर ह्या प्रमाणात घ्यावे। त्यासोबत पामसल 250 मिली, हे तिन्ही एकत्र मिक्स करून त्यामध्ये क्रेट डीप करणे। डीप केल्यानंतर नेटवर टाकल्यानंतर पुन्हा डिपिंग ऑइल सोबत 5 मिली प्रति लिटर प्रमाणे पामसल 5 लिटर प्रति लिटर प्रमाणे घेऊन गरजेनुसार 2 ते 3 फवारण्या कराव्या। सरासरी 11 दिवसात बेदाणा उत्कृष्ट प्रतीचा तयार होतो। आता हे वापरण्याचे फायदे पण सर सांगतील की बाबा कसं हे वापरल्यानंतर काय प्रोसेस होते, काय नाही होत, बेदाणा तयार होत असं नक्की प्रोसेस काय होते ती पण इन्फॉर्मेशन तुम्हाला देते। डिपिंग ऑइल, पोटॅशियम कार्बोनेट आपण सर वापरतो, त्याचं नेमकं बेदाणा निर्मितीमध्ये काय कार्य असतं? डिपिंग ऑइल आणि पोटॅशियम कार्बोनेट कशासाठी वापरतात त्याचं महत्वाचं कारण असं आहे की द्राक्षाच्या जे सेलवॉल आहेत त्या लूज होयात आणि त्याच्यातून पाणी बाहेर फेकलं जावं, ह्यासाठी ती प्रक्रिया असते। आणि ह्याच्यासोबत जर तुम्ही पामसल वापरलं तर ज्या ठिकाणावरून पाणी बाहेर पडलं जातं त्या ठिकाणी काळ्या रंगाची बुरशी तयार होऊ नये म्हणून मेजरली सल्फर ह्यासाठी आपल्याला वापरायचं आहे। ह्याच्यामध्ये सल्फर जर वापरल्यानंतर ते जे देठाकडून काळं पडतंय, बेदाण्याचा वातावरणातल्या बदलामुळे जो कलर जातो तो कलर जात नाही, म्हणजे जो कलर यायला पाहिजे तो अपेक्षित कलर तुम्हाला सल्फर वापरल्यानंतर येतो। आणि बेदाण्याची जी टेस्ट आहे ती एकसारखी राहते। शिवाय मालाला शायनिंग सुद्धा चांगली राहते, त्यामुळे तुम्हाला मार्केट व्हॅल्यू चांगली मिळते। तो एक तुम्हाला मेजर बेनिफिट होतो। आणि वातावरणात जरी बदल झाला तरी बेदाण्याचा कलर चेंज होत नाही। तो तुम्हाला हिरव्या रंगाच्या बेदाण्यासाठी पण वापरता येतो आणि पिवळ्या रंगाच्या बेदाण्यासाठी पण वापरता येतो। असं काही नाही हिरव्यासाठी वापरायचा नाही, पिवळ्यासाठीच वापरायचा असं नाही, तो दोन्हीसाठी तुम्ही वापरू शकता। धन्यवाद सर, अतिशय उत्कृष्ट आणि शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत सरांनी बेदाणा निर्मितीविषयी आपल्याला डिटेल अशी माहिती सांगितली आहे। किती पाणी घ्यावं, किती पाण्यासाठी किती प्रमाण घ्यावं, सल्फरचा वापर केल्यानं कशा पद्धतीने उत्कृष्ट असा बेदाणा तयार होतो। मी सर्व शेतकरी मित्रांतर्फे आदरणीय आर.एम. साळुंखे सर आणि आर.एस. जाधव सर फार्म इंटरनॅशनल यांचं धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद। धन्यवाद।